नमस्कार, मी अलका जोशी. आज आषाढी एकादशी निमित्त ऐकूयात अरुण कोलटकर यांची प्रसिद्ध कविता वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचंय. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्याला पुढं मागं लागेल म्हणून. आणि आता जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला. बाजूचे मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ. इकडचं तिकडचं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो मला काहीही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगाचं एकटेपण.